श्री दत्तप्रबोध अध्याय 12 दुर्वास, दत्तात्रय व चंद्राची तीर्थयात्रा. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं दुर्वास, दत्तात्रय आणि चंद्र यांचं मौजबंधन झालं आणि त्यानंतर पुढे त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याची अनुज्ञा मागितली. मातापित्यांनी सुरुवातीला त्यांना विरोध केला, पण श्री दत्तांनी आपल्या तत्त्वज्ञानाने त्यांना नीट समजावून सांगितलं आणि सरतेशेवटी ते दोघेही तयार झाले. आता त्या पुढील कथा अध्यायाला सुरुवात करूयात. आपल्या मातापित्यांचा निरोप घेऊन ते तिघेही अतिशय आनंदाने मार्गक्रमण करीत विविध तीर्थक्षेत्र पाहत वाराणसीला येऊन पोहोचले. आपले निवासस्थान अवचित दृष्टीस पडताच रमाधर आनंदले आणि अधिकच रमोगमू लागले. आणि ती महामूर्ती पाहताच गंगा, यमुना आणि सरस्वती प्रगट झाल्या आणि त्या दत्तात्रयांचं स्तवन करू लागल्या. हे स्तुतिस्तोत्र ऐकून दत्तात्रयाला परमसंतोष वाटला आणि त्यांनी त्या लोकमातांना विचारलं, तुम्ही तर सगळ्या तीर्थांच्या परमपूज्य देवता, मग माझी प्रार्थना कशासाठी करता? तेव्हा त्या म्हणाल्या, आमच्या प्रवाहामध्ये लोकांनी आपल्या पापाचे भारे सोडून स्वतःला पतित पावन करून घेतलं, पण त्या पापाच्या भारानं आमच्या जीवाला ताप होत आहे. कोणी सिद्ध साधक तपस्वी आले आणि त्यांनी आमच्या पात्रात स्नान केलं तरच आमचा ताप कमी होतो. म्हणून म्हणतो, अवधूता, आम्हाला तापमुक्त करा, आम्हाला पापमुक्त करा. त्यावेळी दत्तात्रयांनी तिथं स्नान केलं व सकल तीर्थ पावन झालं. अशा रीतीनं काशी, गया, जगन्नाथ पाहून ती सर्व रामेश्वराला गेली. तेथून पुढे गोकर्ण, महाबळेश्वर, मग शिवकांची, विष्णुकांची आणि सर्व पीठांचं मूळ पीठ जे पंढरी क्षेत्र तिथं येऊन पोहोचली. तेथून दंडकारण्यात आली. ते तर सगळं बीजांचं बीजस्थान. त्याचा महिमा खूप मोठा. साधू संतजनांचं ते निवासस्थान. अशा या अनंत ब्रह्मांडाचं बीजक्षेत्राचं दर्शन होताच श्री दत्तांना आनंदाचं भरतं आलं. दत्तात्रयानं आपलं अवतार चरित्र दाखवण्यासाठी विभक्त काया प्रगट केल्या आणि काय आश्चर्य, जगत उद्धार करणारा दत्ताराया विटेवर कर ठेवून उभा राहिलेला दिसू लागला. शेषातळे योगासन घालून योगध्यान दाखवू लागला. तेव्हा शंकर विभूती दुर्वासानं अवधूतास विचारलं, या बिंदू तीर्थात कोणता विशेष विनटला आहे ते कृपा करून सांगा. त्यावेळी श्री दत्तांनी निरूपण करण्यास सुरुवात केली. हे 28 खरे मूळ, तयाचा हा खेळ, त्याचा मात्रामेळ आहे 50. हा सर्व विचारांचा विलास. पण त्याचा विशेष असा आहे की जाणत्याला ते सर्व विरळ भासतं. उरलेल्या भागात 2 असतातच. तेच हे सहस्रदळी आसन आणि योगी साधक सिद्धांचं धन, संतांचं गुज, पण सर्वात अलिप्त असा हा बिंदू. त्याचेच हे मी गुणगान गातो. तोच असतो परमानंद, सर्वांना भेदून उरणारा. ही गुज वार्ता ऐकून दुर्वासाला परमसंतोष झाला आणि अविनाशात आणि दत्तात त्यानं समसाम्यता पाहिली. जेथे दत्त अविनाशाची भेट झाली तिथे अवघ्या तीर्थकोटी पावन झाल्या. अशा या विविध योगखुणा दाखवीत दत्तात्रय मार्गक्रमण करीत होते. ते पुढे तुळजापूरला आले. भागीरथीच्या पात्रात स्नान केलं आणि आदेमायेचं गुणगान करून तुळजामातेच्या चरणी मस्तक ठेवलं. तुळजामाता म्हणजेच शिवप्रिया हिमनगनंदिनी. श्रीराम प्रभूंची सतोपरीक्षा घेण्यासाठी तिनं सीतेचा वेश धारण केला आणि शोकानं विरहानं व्याकुळ झालेल्या श्रीरामांच्या समोर जाऊन तिनं जानकीच्या सुरात रामाला साथ घातली. हे प्राणनाथ, राम शोकाकुल होता तरी त्यानं ह्या जानकीला पाहता क्षणी ओळखलं आणि म्हणूनच तिनं साथ घालताच रामानं तिचे पाय धरले आणि तिला सांगितलं, हे भगवत जननी, आदिमाते, आपल्या घरी परत जा. इथे येण्याचे कष्ट का घेतलेस? आता इथेच स्वस्थ राहा. आणि तेव्हापासून ही हिमनगनंदिनी इथेच राहू लागली. ती दत्तात्रयाला पाहून म्हणाली, ही अवधूता, तुझी माहुली अनुसया खरोखरच धन्य होय. तुझ्यासारख्या त्रिगुणात्मक पुत्रास जन्म देऊन तिनं जीवनाचं सार्थक केलं. तुझ्या दर्शनानं मला खरोखरच परमसंतोष झाला आहे. तुझं असंच दर्शन वारंवार व्हावं हीच प्रार्थना.
मातेचे ते उद्गार ऐकून दत्तात्रय म्हणाले, माते, तुझ्या इच्छेनुरूप मी तुला खरोखरच भेटायला येईल आणि भोजनालाही इथेच येईल. हे ऐकून पार्वती मातेला अतिशय आनंद झाला आणि तिनं आपल्या मस्तकावरचा हिरे जडित मुकुट दत्तांच्या मस्तकावर ठेवीत त्याचं मुखकमल कुरवाळीत ती जगन्माता म्हणाली, माझ्या बाळा, मला दिलेलं वचन मात्र विसरू नकोस. नाही माते, विसरणार नाही. एक दिवस तुझ्या दारी भोजनास आल्याशिवाय मी राहणार नाही. असं म्हणून पश्चिमेकडे ते पदयात्रा करीत निघाले. डेरातीरी आले. तेथे नरसीपूर त्यांनी पाहिलं. त्या तीर्थाला वंदन करून नरहरीचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागून पुढे निघाले आणि औटपीठातील सर्वश्रेष्ठ पीठ, सर्व विघ्नहर्त्या, संकट निवारण करत्या महालक्ष्मीचं माहेरघर जे कोल्हापूर, तिथे येऊन पोहोचले. रंकाळी तीर्थावर दर्शन घेतलं आणि ते रूपसुंदर ध्यान डोळ्यात साठवलं. त्याचा अनन्य भक्तिभावानं स्तुतिस्तोत्र गाण्यास प्रारंभ केला. हे स्तवन ऐकून साक्षात अंबा प्रकट झाली आणि तिनं त्यानंदानं शिमालिंगन दिलं आणि सांगितलं की हे दत्तात्रया, त्रिगुणात्मक रूपात तू विनटला आहेस, तेव्हा सर्व जगताचं कल्याण करा आणि आपल्या अवतारानं भूमीवरील प्रत्येक प्राणीमात्राचा उद्धार करा. असं ते वचन ऐकताच दत्तात्रय म्हणाले, माते, तुझी कृपा मजवर अखंड असावी, म्हणजे त्या आशीर्वादाच्या बळावर मी कोणतंही कार्य करू शकेल. तेव्हा अंबा म्हणाली, मी वाढलेली भिक्षा ग्रहण करून आपण मला हे कृतकृत्य कर. तेव्हा दत्तानं वचन दिलं की माते, तुझ्या दारी तुझ्या भिक्षेचा स्वीकार करायला मी नक्की येईन. हे दत्तात्रयांचे उद्गार ऐकून माता संतोषली आणि तिनं झळाळती दैदिप्यमान कर्णभूषण काढून अवधूताला दिली आणि त्या सत्पात्री भिक्षूला सुवर्णपात्र भिक्षेसाठी दिलं. ते घेऊन मातेला वंदन करून ते निघाले. ते महाबळेश्वरी आले. तेथे एक चमत्कार झाला. कृष्णा, भागीरथी, सावित्री, गायत्री, सरस्वती या सतेज दिव्य स्वरूपात अवधूतापुढे प्रकट झाल्या आणि अवधूताचं स्मरण करून त्याला म्हणाल्या, हे विराजा, आमचा संगम करून मग पुढे व्हा. तेव्हा अवधूत कबूल झाला आणि संगमस्थानी आला. पण ते संकीर्ण स्थान पाहून त्याला आनंद झाला नाही. त्या दिगंबराचं चित्त ओळखून वाचेही गंगा त्याची विनवणी करण्यासाठी पुढे झाल्या आणि त्यांनी सांगितलं, पुढचे सर्व प्रवाह प्रशस्त आहेत, पण एकमेकांपासून ते अलगही झालेले आहेत. या ठिकाणी आम्ही प्रियतम कृष्णेला भेटण्यासाठी आलो आहोत आणि आमचा संगम झाला. त्यात विशेष असे की महापर्वात कन्यागतात इथे भागीरथी प्रकटपणानं वाहते. गायत्री, सावित्री, सरस्वती मात्र एकमेकात मिसळून गुप्तपणानं वाहतात. माहुली क्षेत्री असा हा कृष्णेचा विस्तार आहे आणि तिला वेना नदी येऊन मिळाली आहे आणि मग अतिशय मनोहर संगम झाला आहे. म्हणून हे अवधूता, आमची विनंती मानून आपण काही दिवस याच स्थळी वस्ती करावी आणि आमच्या तीरी स्नानसंध्या करून आम्हा पतितांना पावन करावं आणि इतर पामरांनाही मोक्षमुक्तीचं समाधान द्यावं. त्यांचं हे भाषण ऐकून दत्तात्रयानं त्यांच्या तीरी स्नानसंध्येला नित्य येण्याचं अभिवचन देऊन त्यांचा निरोप घेतला आणि डोंगरदऱ्या पार करीत गिरीगुहा पालत्या घालीत ते ज्योतिर्लिंगास गेले आणि त्याची पूजा करून सप्तशृंगीस आले. ते विशाल असे दैदिप्यमान भवानी शिखर पाहताच त्यांचे डोळे निवले. त्या जगदीश्वर भवानीची कृपा व्हावी म्हणून कितीतरी तापसींनी अनेकविध व्रतवैकल्यांचा अंगीकार केला होता. पण दत्तांचं आगमन होताच आणि त्यात स्तुती करताच महामाया प्रसन्न झाली आणि त्या दत्तात्रयाला आशीर्वाद देती झाली. तिचं कृपाछत्र घेऊन दत्त निघाले आणि त्र्यंबकेश्वर येऊन पोहोचले. त्रिगुणात्मक रूपाला भेटले. त्र्यंबकेश्वर हे खरं गौतमाचं निवासस्थान. पूर्वी ते ऋषी इथे तपाचरण करीत असत आणि अतिशय शांती समाधानात आपल्या पत्नीसह अहिल्यासह कालक्रमणा करीत होते. सती अहिल्या अतिशय पतिव्रता व पतिपरायण होती. ते तिथे साडी पिकवत असत आणि सर्वांना अन्नदान देऊन तृप्त करीत असत. अशा त्या सच्छील तापसी माणसाच्या हातून एकदा पाप घडलं, गोहत्येचं. त्याने पिकवलेली साडी खाण्यासाठी एक अतिशय कृश झालेली गाय तिथे आली. तिला हाकलण्यासाठी त्याने दगड उचलला, पण तो उचलायच्या हातच तकृश गायीनं प्राण सोडले. आपण काहीही न करता हे पाप आपल्या माथी आलं म्हणून ऋषीवर्य अस्वस्थ झाले, कष्टी झाले. पण त्यांनी मनाचा निश्चय केला. अभ्यंग स्नान केलं, संध्या केली आणि ते आश्रमामध्ये आले. आश्रमात हजारो द्विजवर्य भोजनासाठी आले होते.
यजमानाची ते वाट पाहत होते. माझ्या हातून गाय मेली असं सांगितलं असतं तर ते सर्व असेच उपाशी परत गेले असते आणि आणखी पातकाचं ओझं त्यांच्या कपाळी लिहिलं गेलं असतं. म्हणून कोणालाच न कळवता त्यांनी सुग्रास भोजनाच्या पंक्ती मांडल्या. अतिथींना पाटावर पाचारण केलं. गौतम मुनी अतिथींच्या हाती भोजनाचं पाणी सोडणार इतक्यात एक गोपाळ धावत आला आणि मुनींना म्हणाला, हे महातपस्वी ब्राह्मणा, माझी गाय मारलीस ती मारलीस आणि आता हे भोजन घालतोस. गोहत्येचं पाप कोठे फेडशील? हे एकदाच सर्व ब्राह्मणांनी हातातले घास तसेच ठेवले आणि ती गाय जिथे मरून पडली होती तिथे गेले. पाहतात तो खरंच गायीचं कलेवर तिथे होतं. ते ब्राह्मण न जेवता विनमुख परत गेले. गौतम ऋषी अतिशय दुःखी झाले. त्यांना काय करावं ते कळेना. त्या बापड्या तपस्वी ब्राह्मणाला काय ठाऊक की त्या हिमनग हिमगौरीनं श्रीशंकरांच्या जटेतून आपल्या सवतीला गंगेला हुसकावून लावण्यासाठी श्री गणेशाच्या मदतीने कपट नाटक रचलं होतं आणि त्याचा सूत्रधार बनवलं होतं ते गौतमाला. गौतमाची साळी खायला आलेली गाय म्हणजे खरीखुरी गाय नव्हतीच. ती होती चांद्रमौली शिवशंकरांची अर्धांगिनी पार्वती. आणि ऐनवेळी धावत येऊन गोहत्येचं पातक मुनींवर भरपंक्तीत लादणारा गोपाल तो होता श्री गणेश. आता काय करावं, पातक कसं निवारण करावं या विचारात गौतम मुनी होते. इतक्यातच पार्वती मातेच्या आज्ञेनं श्री गणेश त्यांच्या पुढे गुराख्याच्या रूपात येऊन उभे ठाकले आणि त्यांनी सांगितलं की मी एक उपाय सांगतो की ज्यामुळे तुमच्या पापांचं निवारण होईल. ऋषींना फार आनंद झाला. गणेशानं सांगितलं की श्रीशंकराला प्रसन्न करून घेऊन त्याच्या जटेतील गंगेत स्नान केलं तर मात्र तुमचं पातक धुवून जाईल. हा उपाय ऐकताच गौतमांनी अतिशय कठोर तपस्येला सुरुवात केली. शिवशंकर प्रसन्न होताच गौतमांनी त्यांच्या जटेतील गंगा मागितली आणि घडलेली सारी हकीकत सांगितली. शंकरांनी तात्काळ गंगेला खाली अवतरण्याची आज्ञा केली, पण गंगा उतरेना. शंकरांनी जटा सोडून खाली आपटल्या, पण गंगा खाली पडताच गुप्त झाली. गौतमानं जाऊन प्रार्थना केली, विनवण्या केल्या, आर्जव केली, पूजा बांधली, स्तुती गोत्र गायली, तेव्हा कुठे ती प्रकट झाली. तिच्या पतित पावन प्रवाहात त्यांनी स्नान केलं. तेव्हापासून औदुंबाजवळील ती गंगा प्रसिद्ध झाली व पार्वतीचा गंगेला शंकरापासून दूर करण्याचा डावही यशस्वी झाला. ते स्थान पाहून श्री दत्तात्रयानं त्यामध्ये स्नान केलं. इतक्यात तो भाळ पावक भवानी शंकर प्रसन्न झाला आणि त्यानं श्री दत्तात्रयाच्या हाती त्रिशूळ आणि डमरू दिले आणि कमरेत मेखला दिली व सर्व जगताचा उद्धार कर, भूतमात्रला पतित पावन कर असा आशीर्वाद दिला. आणि याचबरोबर श्री दत्त प्रबोध ग्रंथातील हा 12वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण या त्रिदेवांचं अखंड भारत भ्रमण पाहणार आहोत. तेव्हा पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्या स्मेड फॉर मराठीवरती रोज सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.